निवडणूक आली की अनेक नेते जागे होतात. इतके दिवस ते आपल्या जीवनात मस्त असतात. त्यांना जनतेशी देणं घेणं नसतं, कारण त्यांना आपल्याशिवाय पर्याय नाही याची खात्री असते. अशा नेत्यांमध्ये समावेश होतो प्रिया दत्त यांचा. त्या माजी खासदार आहेत. सुनील दत्त यांच्या कन्या आहेत. संजय दत्तच्या भगिनी आहेत. त्याहीपेक्षा ते वडिलांच्या वारसा पुढे चालवण्यासाठी कटिबद्ध आहेत असा दावा त्या करतात. पण म्हणजे काय हे त्यांना माहिती नाही. असो, आपण या प्रिया दत्तांची माहिती घेऊ. कोण आहेत, काय करतात, इतके दिवस कुठे होत्या, त्यांचंच नाव का, त्यांच्याशिवाय इतर कोणी का नाही, वगैरे वगैरे. आणि हे महत्त्वाचं यासाठी आहे की मतदारांनी आता तरी जागरूक व्हायला हवं. जनतेची कामं करणारा कोण आणि पर्याय नाही म्हणून लादलेला कोण यातला फरक तुम्हाला कळलाच पाहिजे. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगतो की जनतेच्या चुकीमुळे मुंबईतल्या एका मतदारसंघातल्या अत्यंत प्रामाणिक नेत्याला कसं घरी बसावं लागलं होतं. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आम्ही या व्हिडिओतून कटू सत्य मांडणार आहोत, त्यावर तुमचं मत नक्की व्यक्त करा. नमस्कार, मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर. मी बोलतोय ते मुंबईतल्या वांद्रे पश्चिम या मतदारसंघाबद्दल. या मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होतीये. भाजपचे विद्यमान आमदार आशिष शेलार, राष्ट्रीय उलेमा काउन्सिलकडून लढणारा प्रख्यात शायद मजरू सुलतानपुरी यांचा मुलगा अंदलीब मजरू सुलतानपुरी आणि काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार प्रिया दत्त. आता या मतदारसंघाची थोडक्यात माहिती घेऊयात. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार 74,816 मतं मिळवून विजयी झाले. काँग्रेस पक्षाचे आसिफ अहमद जकारिया यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. विजयाचं अंतर होतं 26,507 मतं. 2014च्या विधानसभा निवडणुकीत ॲडव्होकेट आशिष शेलार 74,779 मतं मिळवून विजयी झाले. काँग्रेस पक्षाचे बाबा सिद्दीकी यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. विजयाचं अंतर होतं 26,911 मतांचं. ही झाली वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाची आकडेवारी. मग प्रिया दत्त यांचा विषय येतो कुठे? प्रिया दत्त यांनी या मतदारसंघाचं 2 वेळा प्रतिनिधित्व केलंय, 2004 आणि 2009. त्यानंतर 14 आणि 19 मध्ये त्यांना भाजपच्या पूनम महाजन यांनी पराभवाचा झटका दिला होता. 2024च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून वर्षा गायकवाड विजयी झाल्या. त्यामुळे आता या मतदारसंघातल्या 6ही विधानसभा मतदारसंघात आपला विजय होऊ शकतो असा विश्वास काँग्रेस जनांमध्ये उत्पन्न झालाय. अगदीच चुकीचा नाहीये, पण ज्या मतदारसंघातून त्यांना पिछाडी मिळाली त्याच वांद्रे पश्चिम मतदारसंघावरती ते आपली शक्ती पणाला लावतायत. शक्ती म्हणण्यापेक्षा राजकारणातून हद्दपार झालेल्या, समाज जीवनात शून्य अस्तित्व असलेल्या प्रिया दत्त यांना आता विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. वर्षा गायकवाड यांना वांद्रे पश्चिम मध्ये 69,347 मतं मिळाली, तर भाजपचे उज्ज्वल निकम यांना 77,953 मतं मिळाली होती. म्हणजे जवळपास 8,000 मतं इकडे कमी पडली होती, कारण इथून आशिष शेलारांनी उज्ज्वल निकमांचा जोरदार प्रचार केला होता. आता आशिष शेलार हे गेल्या 3 टर्मचे आमदार आहेत. ते मुंबईचे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांच्या विरोधात प्रिया दत्त यांना उभं करण्याचा काँग्रेसचा डाव आहे, पण ते इतकं सोपं नाहीये. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील लोकवस्तीचा विचार केला तर हा मतदारसंघ पूर्णपणे शहरी भागातला आहे. उच्चभ्रू वसाहती आणि झोपडपट्टी असा संमिश्र लोकसभा मतदारसंघ आहे. गेल्या 25 वर्षात या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी 2 वेळा या ठिकाणी सत्ता भोगली आहे, तर एकदा शिवसेनेचा खासदार या मतदारसंघातून निवडून आलाय. खासदार वर्षा गायकवाड यांनी प्रिया दत्त यांची भेट घेतली. या भेटीवरती बोलताना त्या म्हणाल्या, मी प्रिया दत्त यांची भेट घेतली, पण फक्त विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा झाली नाही. लोकसभा निवडणुकीत प्रिया दत्त यांनी माझा प्रचार केला. मी त्यांचे आभार मानण्यासाठी गेले होते. वांद्रे पश्चिम मतदारसंघाबाबत विशेष चर्चा झाली नाही, पण त्या तिथून चांगल्या उमेदवार ठरू शकतात असं वर्षा गायकवाड म्हणालेल्या आहेत. आता प्रिया दत्त गेल्या 10 वर्षापासून म्हणजेच 2014च्या पराभवानंतर समाज जीवनात दिसल्याच नाहीत. इतकंच काय, तर आपल्या काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही बैठकीला त्या गेल्या नाहीत. त्या संसारात मग्न राहिल्या. मतदारसंघात फिरणं नाही, कार्यकर्त्यांना भेटणं नाही, त्यांची कामं करणं नाही, काहीही केलं नाही. एकदम निष्क्रिय झालेल्या या व्यक्तीला काँग्रेसनं अचानक समोर का आणलं? तर इथून बाबा सिद्दीकी हे आता अजित पवार गटात गेलेत. बाबा सिद्दीकी हे इथून एकेकाळचे आमदार होते आणि त्यांनी आशिष शेलारांना सुद्धा हरवलेलं होतं. पण आता बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हे महायुतीचा भाग झालेत. काँग्रेसकडे आता तगडा उमेदवार नाहीये, त्यामुळे त्यांना आता थंड पडलेल्या, निष्क्रिय झालेल्या प्रिया दत्त यांना मैदानात आणावं लागतंय. त्या निवडणूक लढणार की नाही याचा अंतिम निर्णय त्यांनी अजून घेतलेला नाहीये, पण त्याच काँग्रेसच्या उमेदवार असू शकतात असं चित्र आहे. पण मग प्रश्न उरतो की अशा निष्क्रिय, लोकांशी संपर्क ठेवण्यात अपयशी ठरलेल्या आणि विस्मृतीत गेलेल्या उमेदवाराला लोक मतदान करणार का? आणि समजा त्यांनी मतदान केलं तर त्यांची कामं होणार का? जो नेता निवडणूक हरला की घरात जाऊन बसतो आणि बाहेरच्या जगाशी संपर्क तोडून टाकतो, त्याला निवडून दिल्यानं जनतेचा फायदा होणार आहे का?
हे प्रश्न विचारायचं कारण म्हणजे असाच प्रकार मुंबईकरांनी केला आणि त्यांना झटका बसला होता. 2004 साली उत्तर मुंबईतून मुंबईकरांनी भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा पराभव केला होता. का? तर त्यांच्या विरोधात उभा होता अभिनेता गोविंदा. राम नाईक हे अत्यंत ज्येष्ठ नेते होते, माजी केंद्रीय मंत्री होते. आपला प्रचार ते लोकलमध्ये प्रवास करून करत होते. अत्यंत साधी राहणी होती. मालमत्ता उभारणारा नेता म्हणून त्यांची ख्याती नव्हती. प्रचंड वाचन करणारा नेता होता. अनेक वर्ष समाजसेवा केली होती. तरीही जनतेनं गोविंदाच्या कलाकारीला भाव दिला आणि त्याला निवडून दिलं. आता निवडून आल्यावरती हाच गोविंदा गायब झाला. तो संसदेत कधी गेलाच नाही. हा मतदारसंघ गोविंदाच्या काळात 5 वर्षांनी मागे गेला. तो लोकांना उपलब्ध सुद्धा होत नव्हता, कारण त्यावेळी त्याच्या शूटिंगचं शेड्यूल खूप टाईट होतं. तो कधी भारतात असायचा, कधी विदेशात. त्याचे कार्यकर्ते त्याचं काम करत होते. मग चांगला उमेदवार मिळत नाही म्हणून आहे त्यातल्या त्यात उमेदवाराला नाईलाजाने निवडावं लागतं, असा वाद घालणाऱ्यांना काय म्हणावं? इथे तर चांगला पर्याय होता, मग चुकीचा पर्याय का निवडला? आताही ते निष्क्रिय झालेल्या प्रिया दत्त यांना निवडतील का? प्रिया दत्त या आधीपासून उच्चभ्रू सोसायटीमध्ये आणि सुरक्षा व्यवस्थेत राहत आल्यात. त्या झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेणार आहेत का? या मतदारसंघात उच्चभ्रू आणि बॉलिवूडमधले जवळपास सगळे दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, निर्माते राहतात. कलाकारांमध्ये लोकप्रिय असलेला पाली हिल हा एरिया याच मतदारसंघात येतो. प्रिया दत्त सुद्धा पाली हिललाच राहतात. मग अशा कोट्याधीश आमदाराच्या बंगल्यावरती सामान्य जनता जाऊ शकते का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात, ज्याची उत्तरं आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. कृपया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.